रामकृष्ण हरी. तर बघा आपण पुढील अभंग घेऊया. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा, आपुल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे, तुका म्हणे जे विसवे प्रेम द्यावे प्रीतीचे. तुकाराम महाराज म्हणतात, देव भक्ताच्या अंतःकरणातील प्रेमाचा स्वीकार करतो. भक्तांनी प्रेमभाव जोडला आहे हे पाहतो. खरोखरच देव भक्तांचा सोयरा आहे. देव दिनांचा सोयरा आहे. आपल्याजवळ जे पूजा साहित्य असेल ते शुद्ध मनाने देवाला वाहून त्याला सजवावे. तुकाराम महाराज म्हणतात, देवाला जर निस्वार्थ प्रेमाचे भोजन दिले तर त्याचा तो आवडीने स्वीकार करतो. पुढला अभंग आहे. पावले पावले तुझे आम्हा सर्व, दुजा नको भाव होऊ देऊ, जेथे जेथे देखे तुझीच पावले, त्रिभुवन संचले विठ्ठलगा, भेदाभेद मते भ्रेमाचे संवाद, आम्हा नको वाद त्याशी देऊ, तुका म्हणे अनु तुझविन नाही, नभाहुनी पाही वाड आहे. देवा, तुझे भक्तिप्रेम आम्हाला प्राप्त झाले. आता आमच्या मनात कोणत्याही प्रकारची द्वैतभावना निर्माण होऊ देऊ नकोस. हे विठ्ठला, मी जेथे जेथे पाहतो तेथे तुझे चरण कमल दिसून येतात. सारे त्रिभुवन तुझ्या स्वरूपाने व्यापले आहे. द्वैत अद्वैत सर्व भ्रमाचे संवाद आहेत. त्या वादामध्ये आम्हाला गुंतवू नकोस. तुकाराम महाराज म्हणतात की सर्व अणुरेणूमध्ये तूच आहेस आणि आकाशाहून सुद्धा तू विशाल आहेस. सुके बोळवा दावी गुहा, माझे दुःख नेना पहा, आवडीचा मारिला वेडा, होय होय कैसा म्हणे भिडा, अखंड मज पोटाची व्यथा, दूध भात साखर तूप पत्त्या, दो प्रहरामज लहरी येती, शुद्ध नाही पडे सुपत्ती, निजने खाली घाली फुळे, जवळी न साहती मुले, अंगी चंदन लाविते भाळी, सदा शूळ माझे कपाळी, निपट मज न चले अन्न, पायली गहू साजातीन, गेले वारी तुम्ही आणली साखर, 7 दिवस गेली 10.5 शेर, हाड गळूनी आले मांस, माझे दुःख तुम्हाने नवे कैसे, तुका म्हणे जिता गाढव गेला केला, मेलियावरी नरका नेला. एक स्त्री अनेक प्रकारची सुखी असताना देखील आपल्या पतीला विविध प्रकारचे सोंगे दाखवते आणि म्हणते, तुम्ही माझ्या दुःखाकडे थोडे देखील पाहत नाही. पण थोडा विचार करा. तिचा पती तिच्या प्रेमाने वेडा झाल्यामुळे, होय तुझे बोलणे खरे आहे असे म्हणू लागतो. ती म्हणते, मला सदैव पोटदुखी आहे. ती थांबत नाही. पत्त्याला दूध आणि तूप साखर घालून उत्तम प्रकारचा भात खावयास लागतो. दुपारी मला चक्कर येते. माझी मला शुद्ध राहत नाही, म्हणून मी झोपून राहते. परंतु मला शांत झोप लागत नाही. मी माझ्या अंथरुणावर फुले घालते, पण मुले ते कटकट करतात, म्हणून मी ती तुमच्याजवळ देते. माझा माता अनेक विचारांनी सदैव दुखत असतो, म्हणून मी माझ्या अंगाला आणि कपाळाला चंदन लावते. मला साधे अन्न थोडेसुद्धा जात नाही. मला 3 वेळेला पायलीभर गव्हाचा सांजा करून खावा लागतो. मागच्या बाजारी तुम्ही 10.5 शेर साखर आणली, ती मला 7च दिवस पुरली. माझी हाडे आत गेली आणि शरीराचे मांस वाढले. तरी पण माझे दुःख तुम्हाला का बरे कळत नाही? तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे या पत्नीने आपल्या पतीला जिवंतपणे खोटे सांगून मूर्ख बनवले आहे. त्यामुळे तो पती मृत्यूनंतर नरकात जाणारच. पुढे गेले त्याचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेता आम्ही, वंदू चरण रज सेवू उष्टावळी, पूर्वकर्मा होळी करून या, अमुप हे गाठी बांधू भांडवल, अनाथा विठ्ठल आम्हा जोगा, अवघे होती लाभ एका या चिंतने, नाम संकीर्तन गोविंदाच्या, जन्म मरणाच्या खुंटतील खेपा, होईल हा सोपा सिद्धपंथ, तुका म्हणे घालू जीवपणाची रा, जाऊ त्या माहेरा निजाचिया. हे संत परमार्थाच्या मार्गावरून पुढे गेले. त्या मार्गाचा शोध घेत तुम्ही आम्ही जाऊया, असं तुकाराम महाराज म्हणतात. त्या संतांच्या चरणरजाला मनोभावे वंदन करूया. त्यांचे उरलेले अन्न आपण प्रेमाने खाऊया. त्यामुळे आपले पूर्वकर्म नाहीसे होऊन जाईल. विठ्ठल हा अनाथांचा महान ठेवा आहे. हे शाश्वत भांडवल आपण आपल्या गाठीस बांधूया. विठ्ठलाच्या चिंतनाने, गोविंदाच्या नामसंकीर्तनाने सर्व प्रकारचे लाभ प्राप्त होतात. जन्ममरणाचे चक्र थांबते. असा या संतांचा मार्ग सोपा आणि जीवन सफल करणारा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आपण म्हणजे कोणीतरी आहोत. हा जीवपणा नष्ट करूया आणि ब्रह्मरूप माहेरी जाऊन अखंड आनंदात जीवन जगूया. जेविले ते संत मागे उष्टावळी, अवघ्या पत्रावळी करुणी झाडा, सोवळ्या ओवळ्या राहिलो निराळा, पासूनी सकळा अवघ्या दुरी, परे परते मज न लगे सांगावे, हे तो बरे देवे शिकविले, दुसऱ्या ते आम्ही नाही आतळत, जाणूनी संकेत उभा असे,
येथे काही कोणी न धरावी शंका, मज चाड एका भोजनाची, लांजावला तुका मारी तसे जड, पुरवले कोंड नारायणे. तुकाराम महाराज म्हणतात, संतांनी परामृताचे भोजन केले. त्यांचे उष्टीत म्हणजे उष्टे जे राहिले असेल त्याचे मी सेवन करतो. मी सोवळे ओवळे सर्वांपासून निराळा आहे. सर्व प्रकारच्या द्वैतापासून अलिप्त आहे. परावानीच्या पलीकडे असलेले तत्व मला कोणी सांगण्याची आवश्यकता नाही, कारण ते तत्व मला देवाने शिकवले आहे. एका ईश्वराविषयी आम्ही कोणालाही स्पर्श करणार नाही, अशी खूण मनाशी बांधून विठ्ठल आमच्या समोरच उभा आहे. कोणत्याही प्रकारची शंका याविषयी मनात आणू नये, किंवा ब्रह्मभोजनाची आवड तुकाराम महाराजांना आहे. तुकाराम महाराज म्हणतात की मी या संतांच्या भोजनाला लाचावलो आहे आणि मी हट्ट धरून बसलो आहे की असला आहे की नारायणाने माझी इच्छा पूर्ण करावी. थँक्यू.